नमस्कार मित्रांनो, मागील भागामध्ये आपण भेट दिली महेंद्र केव्ह आणि बॅक केव्ह या ठिकाणी. आज आपण भेट देणार आहोत तारंगकोट टॉप आणि हेवा लेक. तारंगकोट टॉपला जाताना सुरुवातीपासूनच तीव्र चढण आहे. गाडी अगदी पहिल्याच्या दुसऱ्या गिअर मध्ये पुढे जाते. डावीकडे पाहत असाल तर या डोंगरावरती सर्व काही ही फर्नची प्लांट्स आहेत. आपण नॉर्मली नर्सरीमधून वगैरे विकत आणतो, पण ही नॅचरली एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण पाहू शकतो. तारंगकोट गावाचा बोर्ड दिसला म्हणजे निश्चितच आता आपण लवकरच आपल्या इच्छित स्थळी पोहोचतोय. खूपच चांगला व्ह्यू दिसतो या ठिकाणी. हे लेक साइड सगळे हॉटेल्स वगैरे जे काय आहेत ते इथे आहेत. आता मी झूम करतो आहोत. या ठिकाणी सगळे हॉटेल इंडस्ट्री आहे, जे काय पब्स वगैरे आहेत ते. आणि हे आहे लेक. पूर्ण लेक एका नजरेमध्ये आपण पाहू शकतो इथून. आणि तिकडे दिसतंय ते आहे एअरपोर्ट, द स्ट्रीप. ओके, बऱ्यापैकी हे जे काय पोखरा शहर आहे त्याची काय घनी आबादी आपण एका नजरेमध्ये बघू शकतो. खूपच चांगला पॉइंट आहे हा. दुसऱ्या व्ह्यू पॉइंट कडे आलो आहोत. या ठिकाणी पूर्ण पोखरा शहर हे एका नजरेमध्ये आपल्याला दिसतंय. खूपच घनी आबादी आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी पर्टिक्युलर लेकच्या जवळ पूर्ण हॉटेल इंडस्ट्री आहे. आणि हे बहुतेक इतर ठिकाणी जे काय आहे ते नॉर्मल लोकवस्ती असणार, जी काही टुरिस्टवर डिपेंड नाही आहे. आणि हे आहे पुन्हा एकदा हे एअर स्ट्रीप आहे. हे डोमेस्टिक एअरपोर्ट आहे पोखराला, ते आहे. तर या ठिकाणी आपल्याला ह्या केबल कारचं दिसतंय. एक जाते एक येते, दिसेल थोड्या वेळानं आपल्याला. या ठिकाणी बघा, झूम करून दाखवतो.
क्रॉस झाले आता जस्ट. केबल कार आहे. हे सुंदर तळ्याचं दृश्य दिसते आपल्याला. नेचर ऍड करूया. अभी नहीं, गाड़ी बाइक है ना मेरी. खूपच छान आहे ते. मला वाटतं अडवतील हे, पण छान प्रकारे ह्यांनी सहकार्य केलेलं आहे. या ठिकाणी बंगी जंपिंग पण आहे. अरे वा वा. अच्छा, पाळण्यात बसायचं आहे ते. वॉच टॉवर आहे. छानपैकी रेस्टॉरंट दिसतं इथं काहीतरी. खूपच छान कन्सेप्ट आहे. केबल कार पण आहे त्या ठिकाणी. केबल कार दिसते आपल्याला. हा वरती जो डोंगर दिसत आहे त्या डोंगरावरती सनराईज बघण्यासाठी पहाटे खूपच टुरिस्ट लोक येतात. आपण आता आला हो पोखरा लेक साईड जवळ. थोड्या वेळापूर्वी आपण इकडे होतो या वॉच टॉवर जवळ, आणि आता आपण अगदी खाली आलो आहोत. या ठिकाणी खूप सारे रंगीबेरंगी बोटी आहेत. फेरफटका मारायचा असेल तर मारू शकतो. बघूयात काय रेट आहे तिकडे. सुंदर दृश्य आहे ते. बोटी वगैरे सहसा एकाच कलरच्या आहेत तिकडे, निळ्या रंगाच्या आहेत. हीच याची खासियत पण असेल कदाचित. एकाच प्रकारच्या बोटी आहेत. नॉर्मली रंगीबेरंगी बोटी आहेत जसं आपण नैनितालला बघतो. या ठिकाणी जरा एकाच पॅटर्न मध्ये बोटी आहेत, फक्त नंबर्स वेगळे वेगळे दिलेत त्यांनी. इकडे पण आहे, तिकडे पण आहे.
बघूया तर आता काय. अरे वा, सुंदर. मग चौपाटी सारखं आहे. तुम्हाला एकदम कोची मधल्या जो काय हे आहे ना, सीशोर मध्ये जे काय आहे तसं ते आठवलं अचानकच. कोची चौपाटी. आणि विशेष करून मला हे आश्चर्य वाटतं की इकडे इकडे पाणीपुरी खूप प्रसिद्ध आहे. बघताल ना तर हे सर्व पाणीपुरीचे ठेले आहेत. लाईन शेअर आहेत पाणीपुरीचे ठेले. खूपच फेमस आहे. आपण मगाशी या ठिकाणी होतो. आता आपण इकडे आले आहोत दुसरीकडे. लाईन शेअरच्या बोटी लागलेल्या आहेत. ही या जागेची ओळख आहे ऍक्च्युली. आणखी जरा फेरफटका मारून आलाय तर म्हणजे परत इकडे येऊ शकतो नाही होणार. संध्याकाळी तर खूप गर्दी असणार आहे. बहुतेक पाऊल ठेवायला पण जागा नसेल, कारण इव्हिनिंगसाठीच हे हॅपनिंग प्लेस आहे. इव्हिनिंगलाच लोक या ठिकाणी भरपूर पोखराला व्हिजिट करणारे लोक दिवसभर ट्रेक वगैरे केल्यानंतर येतात मग घरी. मग त्या ठिकाणी मग इथे रिलॅक्स होतात या ठिकाणी पोखराच्या या लेक साईड एरियामध्ये. म्हणून या ठिकाणी पब वगैरे आहेत. बरेचसे बॉडी स्पा आहेत रिलॅक्स होण्यासाठी. लेकची काहीतरी माहिती आहे. काही जादूगार वगैरे पण आहे. हा तो मेरी गो राऊंड आहे.